हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी आरोग्य आणि भरभराटीचं जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आम्ही आलेलो आहोत देवदर्शनाला. तर आता इथून पुढचा प्रवास आम्ही कुठे कुठे जाणार आहोत तर नक्की तुमच्याशी शेअर करणार आहे. तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत भुलेश्वर येथे. तर भुलेश्वरला आजचा वार सोमवार आहे. तर बघू शकता या ठिकाणी तर आम्ही दर्शनासाठी वरती आलेलो आहोत आणि ते फुलं वगैरे घेतलेली आहेत. तर बघा 100 रुपयाला एक प्लेट ही फक्त नारळ आणि फुलं आहेत त्यामध्ये. तर म्हटलं चला देवासाठी तर घेतलेला आहे आणि आता आम्ही भुलेश्वरच्या मंदिरामध्ये जात आहोत आतमध्ये. तर या ठिकाणी खूप जुनी अशी वास्तू आहे, एकदम पुरातन काळातली. तर या ठिकाणी बघू शकता किती छान असा नंदी आहे. खूप मोठा नंदी आहे आणि थोडीशी मान त्यांनी वळवलेली आहे. तर त्याचा पण काहीतरी इतिहास आहे. तर मला ते आत्ता काही माहिती नाही, पण ज्यावेळेस माहिती होईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि खूप छान असं मंदिर आहे महादेवाचं या ठिकाणी आणि खूप पुरातन असं एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे. तर या ठिकाणी ज्या मूर्ती वगैरे आहेत भिंतीवर कोरलेल्या तर त्यांचे पूर्ण अवयव असे कापलेले आहेत किंवा छाटलेले आहेत. तर इंग्रजांच्या काळातील हे मंदिर आहे. हे माडपंथी मंदिर खूप जुनं आहे. आणि आता या ठिकाणी बघू शकता छान असं तुम्हाला मी महादेवाचं दर्शन हे दाखवते. ते या ठिकाणी व्हिडिओ पण लोक मध्ये मध्ये दर्शन घेत आहेत ना, तर त्यामुळे थोडंसं व्हिडिओ दिसत नाही. बघू शकता या ठिकाणी किती सुंदर असं सजवलेलं आहे. पूर्ण फुलाने मंदिर गाभारा पूर्ण सजवलेला आहे. फुलांनी एकदम छान असं दिसत आहे ते. तर खूप छान असं मंदिर आहे. त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही बाहेरच्या साईडला थोडंसं मंदिराच्या मागच्या बाजूने फोटो वगैरे काढले आणि मग पुन्हा बाहेर येऊन तर बघू शकता इथे अशा पद्धतीने एकदम जुनं बांधकाम आहे. एकदम सुंदर असं शिल्प या ठिकाणी छान असं तयार केलेलं आहे. बघू शकता. तर जे अवयव आहेत ते पूर्ण घातलेले आहेत आणि मंदिराचा परिसर बघू शकता. खूप मोठा असा परिसर आहे सगळा. तर आम्ही या ठिकाणी फोटो वगैरे काढले आणि मग त्यानंतर पुन्हा आम्ही इथून पुढे निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर आता मी थोड्या दिवसामध्ये नवीन कॅमेरा घेणार आहे. तर माझ्याकडे मोबाईल आहे साधा, त्यामध्ये एवढं छान काही व्हिडिओ शूट करता येत नाहीत. पण आता थोड्या दिवसात मोबाईल पण घेणार आहे मी नवीन. तर आता इथे आम्ही दर्शन घेऊन आता चाललेलो आहोत नारायणपूरला. त्या ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप छान असं मंदिर आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पण लांबून लांबून खूप लोक येतात भाविक भक्त दर्शनासाठी. तर भुलेश्वरचा घाट उतरून आम्ही आता निघालेलो आहोत नारायणपूरच्या दिशेने. तर चला. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत या ठिकाणी नारायणपूरला. तर बघू शकता या ठिकाणी छान असं सगळीकडे दुकानं वगैरे आहेत. तर या ठिकाणी भाविक भक्तांना राहण्यासाठी पण या ठिकाणी भरपूर असे सोय केलेली आहे आणि खूप छान मंदिर आहे.
तर तुम्ही एकदा नक्की येऊन छान असं दर्शन घ्या आणि खूप प्रसन्न पण वाटतं आणि सकाळचं वातावरण होतं. तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ या ठिकाणी पण थोडा शूट करूया. मग त्यानंतर आम्ही या दर्शनासाठी गेलो. इथे कायमस्वरूपी गर्दीच असते. तर खूप छान मंदिर आहे. सगळीकडे डोंगर वगैरे आहेत आणि या ठिकाणी आमच्या पियुषला थोडी भूक लागली होती, त्यामुळे आम्ही थोडंसं त्याला नाश्ता इथं हॉटेलमध्ये थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी आणि आम्हाला दर्शन घ्यायचं अजून बाकी होतं. तर म्हटलं चला त्याचा नाश्ता वगैरे झाला आणि मग आम्ही पुन्हा इथे या ठिकाणी दर्शनासाठी आलो. तर बघू शकता मंदिराच्या ह्या साईडच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीवर गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायापासून तर शेवटच्या पहिल्या अध्यायापासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत काय काय गुरुचरित्रामध्ये घडलेलं आहे ते सगळं चित्रासहित या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे आणि खाली अशी माहिती पण दिलेली आहे. तर 14व्या अध्यायामध्ये काय झालेलं, 17व्या अध्यायामध्ये काय झालेलं, 18व्या अध्यायामध्ये काय झालेलं ते सगळी माहिती या ठिकाणी खूप सुंदर अशा पद्धतीने आपल्याला चित्राच्याद्वारे या ठिकाणी कळते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दत्त महाराजांचं खूप सुंदर असं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही ते संपूर्ण भिंतीवर असं छान असं मंदिर. तर या ठिकाणी बघ दर्शनासाठी आलो आम्ही. तर या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं. तर व्हिडिओ काही काढून देत नव्हते जास्त व्हिडिओ, तर त्यामुळे थोडंसं इकडे साईडने थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप छान मंदिर आहे आणि एकमुखी दत्तांचं मंदिर आहे. तर इकडे बघू शकता भव्य असं मोठं मंदिर पण आहे आणि मग तेथील दर्शन घेऊन आम्ही निघालो बालाजीच्या मंदिरामध्ये. इकडे प्रति बालाजी म्हणून नारायणपूरच्या थोडंसं पुढं आहे, 25 ते 30 किलोमीटर. तर त्या ठिकाणी मग आम्ही निघालो दर्शन वगैरे घेऊन. तर बालाजीच्या त्या ठिकाणी मोबाईलच अलाउड नसतो, त्यामुळे तिथे काही व्हिडिओ वगैरे काहीच काढता आले नाहीत. मग तिथून दर्शन वगैरे झालं, बालाजीचं वगैरे दर्शन घेतलं आणि मोबाईल गाडीमध्येच ठेवले होते आम्ही, कारण तिथे मोबाईलच अलाउड नव्हता आणि गाडी मंदिरापासून बऱ्याच दूर अंतरावर लावलेली होती. त्यामुळे मोबाईल आणून पुन्हा बाहेरचं देखील व्हिडिओ आम्हाला शूट करता आले नाहीत, पण तिथे फोटो वगैरे काढले आम्ही. मग त्यानंतर आम्ही बालाजीच्या पुढे बनेश्वर या ठिकाणी आलो. तर त्या ठिकाणी महादेवाचं छान असं मंदिर आहे. खूप छान नयनरम्य आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये ते मंदिर आहे. तर त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पण आम्ही आलो. तर बघू शकता या ठिकाणी छान असे पाण्यामध्ये कासव पण आहेत आणि मंदिराच्या चारही बाजूला पाणीच पाणी आहे पूर्ण. तर असे छोटे छोटे त्या पाण्यासाठी असे कठडे बनवलेले आहेत आणि त्यामध्ये मासे कासव अशा पद्धतीने सोडलेले आहेत. आणि बघू शकता या ठिकाणी महादेवाचा जे नंदी आहे त्या नंदीच्या मुखातून पाणी पडत आहे. अशा पद्धतीने इथे दिसतं बघा पाणी. अशा पद्धतीने इकडून पाणी आहे. पूर्ण डोंगर आहे. मंदिराच्या चारही बाजूनी पूर्ण मोठी मोठी झाडं वगैरे आहेत आणि मध्येच मंदिर आहे. तर बघू शकता खूप छान जुनं पुरातन मंदिर आहे या ठिकाणी आणि महादेवाची पिंड पण आहे. एकदम प्रसिद्ध असं मंदिर आहे. पण या ठिकाणी जाताना जेंट्स लोकांना शर्ट आणि बेल्ट दोन्ही पण काढून जावं लागतं. शर्ट घालून जाता येत नाही या मंदिरामध्ये, असा नियम आहे या मंदिरातला. आणि कमरेला बेल्ट पण चालत नाही. तर अशी पितळेची भव्य अशी पिंड आहे. वरती नागाची मोठं हे आहे. तर बघू शकता तेथील दर्शन वगैरे झालं आणि छान अशी इकडे बघू शकता कलरचे असे रंगीबेरंगी मासे आहेत. खूप मोठे मोठे मासे आहेत येथे. तर या ठिकाणी पाणी फक्त त्या कुठून येतं काय येतं ते काही सांगताच येत नाही. इथून नदी आहे मंदिराच्या खाली म्हणतात आणि तिथून हे मासे असे येतात. तर छोटे छोटे त्यात पाणी सोडलेलं आहे आणि माशांना खायला वगैरे टाकलं आणि मग आम्ही तिथून पुन्हा तेथील गार्डन बघण्यासाठी गेलो. बाहेर आल्यावर मग आम्ही थोडेसे जेवण वगैरे केलं, कारण सकाळी आम्ही घरातून काहीच खाल्लेलं नव्हतं. थोडासा नाश्ता वगैरे केला होता. मग नंतर बाहेर मंदिराच्या येऊन आम्ही जेवण वगैरे केलं. आता आम्ही निघालेलो आहोत गार्डनमध्ये. तर इकडे खूप छान अशी मोठी गार्डन आहे. तर खूप मोठी मोठी झाडं आहेत. पावसाळ्यामध्ये तर इकडे भरपूर पाणी वगैरे असतं आणि धबधबे पण आहेत. तर धबधबा खूप लांब आहे
जमलं तर आम्ही तिकडे जाणारच आहोत धबधब्याकडे, तर तोही व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने इकडे खूप मोठी मोठी झाडे आहेत, जंगलच आहे एक प्रकारचं. इकडे मुलांना खेळण्यासाठी पण भरपूर सारं आहे, घसरगुंडी आहे आणि भरपूर सारे हे आहेत इकडे खेळण्यासाठी मुलांना. तर इकडे तिकीट वगैरे आहे बघण्यासाठी, पण आतमध्ये एंट्री नाही तिकीट असल्याशिवाय. डेंजर आहे इकडं जंगली. तर इकडे ठिकठिकाणी असे बोर्ड वगैरे लावलेले आहेत आणि खूप सुंदर असं हिरवगार असं वातावरण आहे. परत लय येड्यागत करल इथे इथं बघ इथं ये अरे इथनं पुढं तिथनं नका काढू गरबीर येतोय ती इथनं पुढं काढा
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता इथून पुढे आम्ही जेजुरीला जाणार आहोत, तर त्या पुढचा ब्लॉग मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, तर नक्कीच तुम्ही पुढचाही व्हिडिओ बघा. तर हा तुम्हाला बनेश्वरचा परिसर निसर्गरम्य एकदम वातावरण छान आहे. तुम्ही कधी पण इकडे येऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर